तर नमस्कार मित्रांनो, आज जायचे आपणाला बाजारात. सोबत माझा मित्र आहे. त्या चौकमध्ये मित्र भेटला होता मला. मित्राला घेऊनच गेलो सोबत. चला म्हटलं, काय करता, आज सुट्टी आहे. आज 2 ऑक्टोबर दसरा पण आहे, त्यामुळं आम्हाला सुट्टी भेटली आज. मी मित्राला घेऊनच निघालो. हे माझा मित्र आहे. आम्ही दोघेही गेलो बाजारात. बाजारात जाऊन मार्केट करायचं विषय. आता भाजीपाला तर आणलं मी. आता पनीरची भाजी बनवायची, त्याच्यामुळं मार्केटमध्ये आलं आहे. हे बघू शकता, सोनं घेतो आता आम्ही. आज दसरा असल्यामुळं सोनं घेणं गरजेचं आहे. 20 रुपयाला एक छोटंसं पिंडी भेटते सोन्याचं. आता कोथिंबीर वगैरे सगळं घेणं झाल्यावर आपण कुंजारवाडीला जाणार आहे, कारण की कुंजारवाडीहून तिथून डेअरीचा आयटम घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगतो आता कसं बनवायचं काय नाही. पनीरची भाजी तुम्ही जर ट्रकवर असतान, तुम्हाला वेगवेगळे आयडिया देणार मी कसं बनवायचं काय नाही. आता जेवढे आयटम मी वापरतो म्हणून तुम्ही वापरू नका. तुम्हाला सांगतो काय कसं करायचं. आता हे बघू शकते सोनं. आपल्या गावाकडे कसं फुकट भेटून जाते. आता फुकट भेटते म्हणून लोक काय करतात, फार मोठे मोठे झाडं आहेत तोडून टाकतात आणि फाटे मोठे मोठे तोडतात. असं करू नका. छोटे छोटे जे पानं जे फाटे असतात ते तोडून आणा. आता शेतकरी काही म्हणत नाही म्हणून फार बुडातून आणू नका झाड. आपल्याकडे कसं फुकटच भेटून जातं आहे. इथं सिटीमध्ये कसं प्रत्येक वस्तूला किंमत द्यावं लागेल. सिटीचं वेगळं आहे, गावाकडचं वेगळं आहे. आता भाजीपाला वगैरे आपण सगळं घेतलं आहे, जाणार आहे आपण. आता महागाई तर लईच आहे. हो, आता आपण बसमध्ये बसलो, कुंजारवाडी निघालो. लोणी टू कुंजारवाडी. नमस्कार मित्रांनो, आज बनवत आपण हॉटेलमध्ये ज्या प्रकारे गिरवी बनवतात तसं सेम आपणाला आज गिरवी बनवायची आहे, कारण की आपणाला आज बनवायची पनीरची भाजी. तर हे आपलं अद्रक आणि लसूण आहे, हे असं टाकून घ्यायचं त्याच्या पातेल्यात. ह्याला काय तेल वगैरे घालून काय वाटायची गरज नाही. हे कांदे एक 6 ते 7 कांदे त्याला पण असं टाकून घ्या. थोडं जास्त होते कांदा, काढून घेऊ. बघत राहा तुम्ही, रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला. रेसिपी हे बघू शकता, आपले कोथिंबीरचे बुड आहेत की नाही, ते बुड आहेत, ते बुड पण टाकायचे. आणि हे 1-2 शिमला मिरची, हे 2 शिमला मिरची घ्या. आणि 4 टमाटे. आणि ह्याला काय गरज नाही. पाणी टाकून घेतलं. ओके, तर घ्यायचं. आता तुम्हाला दाखवतो गिरी कशा प्रकारे बनवतात. त्याच्यात आपण 50 ग्राम काजू घ्यायचे आणि 1.5 चटाक तीळ. ओके, आता ह्यांना चांगलं शिजून घ्यायचं. आपलं झाले पूर्ण शिजून. आता ह्याच्यामध्ये थोडं हळद,
एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगला कलर येते त्याला गिरवीला. फायनली आपलं झालं. आता याला बंद करू गॅस आणि करायला सोडून देऊ. मग नंतर याला पिसून घ्यायचं मिक्सरमध्ये. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपलं गिरवी झाले आता रेडी. तर हॉटलाईनला पण सेम असंच बनवतात, पण तिथं कसं जरा 3 टाईपचे बनवतात. म्हणजे टमाट्याचं वेगळं, कांद्याचं वेगळं, काजूचं वेगळं. आपण सगळं मिक्स करून बनवलं आहे. सेम असंच आहे, काहीच फरक नाही. फक्त ह्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकले नाही. खडे मसाले टाकून घ्या तुम्ही. दालचिनी, तेजपत्ता माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी टाकलं नव्हतं. तुम्ही आठवणीनं टाकून घ्या. आता मी आणले तडक्यासाठी दालचिनी, तेजपत्ता वगैरे टाकून घेणार आहे मी. ह्याच्यामधून आपण आता सगळ्यात पहिलं तेल ओतून घ्यायचं. चला आता तेल टाकू आपण. गिरवीला थोडं तेल जास्तच ठेवायचं. हे आपलं अद्रक लसूण पेस्ट आहे. अद्रक लसूण परत थोडं तडक्यासाठी लागणारा मसाला हे थोडंसं लाल मिर्च पावडर गिलासात घालून घ्यायचे. थोडं हळद, जास्त नाही. ओके. आणि दुसरं धनिया पावडर वगैरे टाकू शकता. माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते टाकतो मी. असं काही जरुरी नाही तेच टाकलं पाहिजे. मग कुठला पण मसाला टाकू शकता. याला आपला धनिया पावडर, थोडं ह्याच्यात पाणी टाकून घेऊ. आपला चिकन मसाला, हे अजून टाकून थोडासा धनिया पावडर अजून टाकून घेऊ. आपलं आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं. असं आपला जे घ्यायचं चमच्यानं असं हलवायचं. ओके, चमचा झाला रेडी. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले गिलासात घालून पाणी टाकून नंतर ना ह्याच्यात ओतायचं. आणि ह्याला चांगलं भाजून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत त्याचा कच्चा पण निघून जातो. थोडं पाणी टाकायचं गिलासात. तुम्ही ज्या प्रकारे पाणी टाकून केलं होतं सगळं मिक्स करून टाकायचं.
आपलं गिरवी बॉईल करतानाच टाकून घ्यायचं. तडक्यामध्ये पण टाकू शकतो, पण ते तोंडात येते, ते बरोबर होत नाही. एकतर आपण पिसून टाकायचं, नाहीतर डायरेक्ट गिरवीमध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून पिसायचं. त्याची पावडर करून घ्यायचं गरम मसाल्याचं. पण ह्याच्यामध्ये टाकून खड्या मसाल्या टाकून बनवलं की टेस्ट चांगली येते, फ्लेवर. चांगलं तेल सुटले आपल्या तडक्याला. तेल सुटल्यावर मग टाकायची आपली गिरवी शिजली की मग बनवायचे भाजी. आता ह्या गिरवीनं तुम्ही देशातली कुठलीही भाजी बनवू शकता, कुठली कोणती म्हणत ती भाजी बनवू शकता. काही असू द्या ती भाजी, काय टेन्शन नाही. आता मी ह्याच्यात कांदे, आपले टमाटे, काजू, तीळ, परत 2 शिमला मिर्च, कोथिंबीरचे बुडं सगळंच मिक्स केलेलं आहे. मग असं झणझणीत गिरवी बनणार ना, तुम्ही बघत राहा. आता माझ्याकडे काही हे क्रीम आहे, हे तूप आहे, परत बटर आहे. हे सगळं टाकून मी भाजी बनवणार आहे. तुमच्याकडे नसलं तरी चालतं. आता ह्याच्यामध्ये मेन बटर लागतोच. असं आता बटर टाकणार नाही, क्रीम टाकणार नाही, मग हॉटेलसारखी भाजी कसं करणार, बरोबर की नाही. आणि तुमच्याकडे क्रीम नसलं तर तुम्ही दूध वापरू शकता. ह्याच्या ठिकाणी ऑप्शन आहे दुधाचं, पण दूध गरम करून टाकायचं आणि शेवटला टाकायचं. तुपाचा तर काही विषयच नाही. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर मग काय अडचणच नाही, नाही घातलं तरी चालते. तूप काय ऑप्शनल आहे, उगा आपण चांगलं फ्लेवर येऊ म्हणून वापरतो. बघू शकताय चांगलं तेल सुटलं आपल्या तडक्याला. आता आपण ह्याच्यात घालूया गिरवी. ह्याला चांगलं शिजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलो नव्हतो. मीठ काय कधीही टाकलं तर चालतंय. थोडंसं मीठ टाकून घेतलं. ओके, तर इकडं आपलं गिरवी झाले रेडी. आता इकडं आपण भाजीला तडका मारूया. तर आता घालायचं आपण तेल तडक्यासाठी. हॉटेलमध्ये जेवायचं सोपं नाही, असं मेहनत लागते. कांदे, ते 2 कांदे होते आपल्याकडे, तेच बारीक चिरून घ्यायचं. तर तिकडं आपलं होतं आता भाजी रेडी, तडका पण चालू आहे, गिरवी पण झाले. आता ही गिरवी बनवायचं, अशा प्रकारे भाजी बनवायचं, अशा प्रकारे पनीरची भाजी. आता ह्याच्यामध्ये कुठलीही भाजी बनवू शकता तुम्ही. आता गिरवी बनवून परत भाजी बनवायचं प्रोसेस म्हणजे असं आहे. मी खास तुमच्यासाठीच हे व्हिडिओ बनवतो आहे. आणि नंतर काय आपणाला काय जाऊ द्या. आता खास तुमच्यासाठीच मी एवढं मेहनत केलो. आणि हॉटेलसारखी भाजी घरात कसं बनवायची, जसं पनीरची झाली, काजू, ज्या प्रकारे चांगल्या ठिकाणी भाज्या बनवतात. तर अजून भारी गिरवी बनवायचं असलं तुम्हाला तर काजू क्वांटिटी थोडं वाढवा. काजू आणि तीळ मी कमीच टाकले, तर चांगलं कलर आलं. काजूशिवाय गिरवी होतच नाही, कुठलीही गिरवी काजूशिवाय होत नाही, हे लक्षात ठेवा. काजू टाकायचंच गिरवी बनवताना. हे बघू शकता आपला नजारा बाहेरचा त्यांना असं. तर लाईक करा प्लीज. आता भाजी बनवायचा प्रोसेस दाखवतोच तुम्हाला. आता हे तडक्यासाठी टाकलेलं कांदा झाले, याच्यात टमॅटो टाकून घेऊ. त्याला चांगलं परतून घ्यायचं. आता ह्याच्यात अद्रक लसूण पेस्ट घालूया.
ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, परत एक 3 हिरव्या मिरच्या. तडका झाले आपलं रेडी. थोडं ह्याच्यात पाणी टाकून घ्या, कारण की खाली करपायला लागले तर करपून लागतं. एकदम बारीक होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं. मोठं ठेवायचं नाही. वाटल्यास तुम्ही मिक्सरमध्ये काढून घ्या. हां, आता ह्याच्यात आपण जरा मीठ, चवीनुसार मीठ, थोडं धना पावडर, थोडं लाल तिखट, आता परत ह्याच्यात पाणी टाकू थोडं. ओके, आता ह्याच्यात घालू आपण थोडासा चिकन मसाला. मसाले काय तुम्हाला जास्त घालायची गरज नाही, तुम्हाला पाहिजे ते. पनीर टिक्का मसाला आहे, जे तुमचा आवडतं मसाला आहे ते घालू शकता. एवढी मेहनत करायची गरज नाही. चांगलं पाणी टाकू. थोडं कोथिंबीर घालून थोडं सुकू दे. थोडं ह्याच्यात तूप घालणार आहे आता मी. तुम्ही खरं स्वरलं असतो जर ही भाजी खाल्लं असतो, असं परेशान झालो असतो. परेशान असं भाजी झाली. पण मला आवडणाऱ्या भाज्या सगळ्यात जास्त शेपू, मेथी, भेंडी, बैंगन, हे आपले कारले, हे आपले आवड भाज्या. आता त्याची भाजी बनवायची म्हणजे फॅमिलीसाठी खुश हो. आणि तुम्हाला पण घरात कसं बनवायचं, गिरवी कसं बनवायचं, हॉटेलमध्ये कशा प्रकारे बनवतात, ह्यासाठी मी आज प्रोसेस चालू. आज कसं 2 ऑक्टोबर असल्यामुळं आम्हाला सुट्टी आहे, नाहीतर सुट्टी आपण कामाला सुट्टी देत नसतो. हां, सुट्टी असल्या दिवशी मग भाजी बनवून आता कसं आहे, मला आता कॅमेरा व्यवस्थित दाखवता येत नाही, कारण की स्टुडिओ पण नाही. आणि कोण धरणारा असले की मग चांगल्यापैकी तुम्हाला प्रॉपर दिसलं असतं. पण आता काय करून मलाच करावं लागेल, त्याच्यामुळे थोडं गडबड झालं असेल, त्याच्याबद्दल सॉरी. तरी सॉफ्ट करा.
फायनली आपलं झालं तडका रेडी. त्याला जरा भिवून घ्यायचं कारण की आपल्याला इकडली गिरवी तडक्यात टाकायची. हां, मग तसंच टाकायचं नाही. गिरवी करावं की बरं फ्रीजमध्ये ठेवलं तर मग काही विषयच नाही. असं जर वापरत असेल तर मग रोज सकाळ संध्याकाळ गरम करून मग ह्याची गॅरंटी असते 2 ते 3 दिवसाची लय झाली, त्याच्यानंतर नाही. एका ठिकाणी वापरतात पण नाही. जास्तीत जास्त जर फ्रीजमध्ये ठेवत असला तर गिरवी तर मग काय अडचण नाही. तुम्ही कधी काढून कधी बनवून खाऊ शकता. तर गिरवी खराब होत नाही आणि गिरवी काय चांगली असते. गिरवी काय वाईट नसते. काही लोक म्हणतात गिरवी असं असते तसं असते. गिरवी चांगलं असते. असं काय कांद्याचीच बनवलेली असते गिरवी. हे आपलं कांदा, टमाटर आणि काजू तुम्ही तुमच्या समोरच बनवले. आता तुम्ही बघितलं असाल. ह्याच्यामध्ये काय फक्त एवढंच की आपण त्याला पेस्ट करतो, एवढंच आहे. त्याला गिरवी तर बाकी काय नाही. फर्स्ट कलर आहे भाजीला. आपल्याकडे जेवायला कमसे कम 7-8 माणसं आहेत म्हणून थोडं जास्तच बनावं लागतं. हां, आता कसं आहे हॉटेलमध्ये जर गेलो असतो आपण जेवायला कमसे कम 4-5 हजार रुपये. मग हे आपलं 1000 रुपयेमध्ये झालं काय अडचण नाही. गिरवीला एकदम फर्स्ट क्लास कलर आले. याला एकदा फिनिशिंग दिलो का नाही मग बघा तुम्ही भाजी. आता आमच्यात बटर टाकणार आहे. बटरशिवाय मजा येत नाही भाजीला. लोकल पण आहे ते खोबरं खिसलेलं, खोबरं बारीक वाटलेलं आणि आपलं काय म्हणतात एकदम खराब. इकडे गिरवी होती आपली आणि ही भाजी. तर ह्याच्यामध्ये क्रीम टाका. जर क्रीम तुमच्याकडनं दूध वापरू शकता. आता ही दूध टाका किंवा क्रीम टाका. ह्याचा शेवट आहे, अगोदर नाही टाका. शेवटला आता आपण काढणारे म्हणून टाकायचं तर भाजी तर नंबर 1 होणारच. फक्त तुमचा सपोर्टचा गरज आहे मला. प्लीज थोडं कोथिंबीर मारू. आता आपण टाकू क्रीम. हे बघा अशा प्रकारे क्रीम असते. ह्याला पूर्णच टाकून घ्यायचं कारण की ठेवायला आपल्याकडे नाही फ्रीज. हो, आता नेक्स्ट टाईम बनवायचं म्हटलं की आपण एवढं कॉस्टली नाही बनवणार. आता आपल्याकडं तर काय गिरवी आहेच सिंपल. तर आपण फायनली पनीर टाकून घेऊया. हे अशा प्रकारे कट करून घेऊया पनीर. ओके, इकडे एक पीस पडले वाटतं. भाजी झाली रेडी. तर आपली भाजी झाली रेडी. भरपूर मेहनत केलो आपण. तर प्लीज लाईक करा. आता ह्या गिरवीमध्ये आपण म्हणाल ते आयटम बनवू शकता, काय अडचण नाही.